भारतीय जनता पार्टीमध्ये जायचे की नाही याबाबत धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे दोन मत प्रवाह दिसून आले। काही कार्यकर्त्यांनी विकास काम करण्यासाठी सत्ताधारी भाजपात जाण्याची भावना व्यक्त केली, तर काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे। मात्र सध्याची परिस्थिती बघता माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप नेत्यांची सातत्याने घेतलेल्या भेटी पाहता लवकरच माजी आमदार कुणाल पाटील भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा धुळे जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे। याबाबत कुणाल पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की पक्ष प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतलं। याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देखील याची माहिती नसल्याचं माजी आमदार कुणाल पाटील यांनी प्रसार माध्यमांमध्ये स्पष्ट केलं आहे। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माजी आमदार कुणाल पाटील भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चांना उधाण आले आहे। बैठकीचा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं नेमकं काय कारण होतं काय सांगा? नाही, गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की एक मेळावा झाला पाहिजे। मिटिंगचं स्वरूप त्या मेळाव्याला होतं, जेणेकरून गेल्या अनेक दिवसापासून जे तालुक्यातले विकास कामांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना समजावून सांगायच्या होत्या। गेल्या सरकारच्या काळामध्ये अनेक कामं जी आपण मंजूर करून आणले होते ते कामं अजून सुरू झालेले नाहीये। त्याच्यामधले काही कामं हे वर्क ऑर्डर स्टेजला थांबून गेलेले होते, ही कामं लवकर सुरू झाली पाहिजे। काही जलसंधारणाचे काही बंधारे आहेत, ते रस्त्यांची कामं आहेत, काही आमच्या नाल्यांवरच्या नदींवरच्या काही पुलांची कामं आहेत। असं एकंदर ओव्हरऑल तालुक्यामधल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये गटागटाच्या माध्यमातून आमच्या चर्चा ह्या होत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज एक कार्यकर्त्यांची बैठक आमची संपन्न झाली। गेल्या काही दिवसापासून जे वृत्तपत्रामध्ये आणि मीडियामध्ये पक्ष प्रवेशाच्या बदलाच्या ज्या चर्चा होत आहेत त्या विषयावर सुद्धा कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये आपली भावना व्यक्त केली। वेगवेगळे विचार प्रवाह त्याच्यामध्ये होते। काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकंदर आपण जे आपली राहिलेली कामं राहून गेली असतील पूर्ण करण्याकरता विकासाच्या प्रवाहामध्ये आपण राहिलं पाहिजे, सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे, असं भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत। त्यामुळे मी त्यांना फक्त एकच सांगितलं की या संपूर्ण तुमच्या ज्या भावना असतील त्याच्यावरती विचार करून त्याच्या माध्यमातून आपल्याला काय निर्णय करता येईल, सकारात्मक काय विचार करता येईल का, ते करण्याचं आश्वासन मी कार्यकर्त्यांना दिलंय। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत बूथ प्रमुख, मंडळ अध्यक्ष यांसह जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सखोल असं मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आलं। यावेळी धुळे शहरासह धुळे ग्रामीणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। ज्याचा बूथ सक्षम तो पक्ष सक्षम। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ज्या 138 जागा मिळाल्या त्याच्या सर्व बूथ प्रमुखांचं श्रेय। कारण इतर पक्ष विचारात करत राहिले की भारतीय जनता पक्ष लोकसभेला काही प्रमाणात मागे असताना इतका पुढे का निघून गेला। कारण आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, अमित शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बऱ्याच बूथच्या मिटिंगा झाल्या, ऑनलाईन झाल्या, समक्ष झाल्या। कधी कधी आपण म्हणतो इतक्या मिटिंगा, पण त्याच्यातून चांगलं निष्पन्न झालं आणि खऱ्या अर्थाने आपले बूथ सक्षम झाले। बूथवरील बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख, मंडलाध्यक्ष, नंतर मंडळाची कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याची कार्यकारिणी हे सर्व संघटनादृष्ट्या सक्षम झाल्यामुळेच आपण या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा झेंडा फडकवू शकतो। आपले 138 आमदार होते, पण आपण महायुतीचा शब्द पाळलेला असल्यामुळे आपण शिवसेनेने बरोबर घेतलं, एकनाथ शिंदे सेन तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी यांनाही बरोबर घेतलं। हे सांगायचं तात्पर्य की कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टीने सक्षम असेल
बूथ सक्षम असेल तर आपण काय करू शकतो, त्या दृष्टीने आजची मीटिंग आणि बाकी गोष्टी बहुसंख्य जिल्हा कार्य समिती जिल्हाध्यक्ष मंडलाध्यक्ष घोषित झाल्यानंतर संघटनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे जिल्हा पदाधिकारी मंडल रचना तातडीने करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून नेमकी ती जिल्हा कार्य समिती यांनी केली की नाही, मंडल कार्य समिती झाली असेल की प्रदेशाकडे पाठवणं, त्याचबरोबर आमचं नेहमीचं ज्या विषयावर जोर असतो तो म्हणजे आमचं बूथ अभियान आणि म्हणून एकूण बूथ किती ते गटीत झालेत का, 12ची या ठिकाणी सक्ती झाली का, शक्ती केंद्रप्रमुखांना 3 बूथची जबाबदारी दिली का आणि या व्यतिरिक्त माननीय विश्वगुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम जो महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता होतो तो प्रत्येक बूथवर झाला पाहिजे, तो टिफिन बैठकीचे साथ झालं पाहिजे. माननीय केंद्रातील मोदीजी सरकारचे निर्णय असतील, राज्यातील लोकप्रिय आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारचे मंत्रिमंडळातील निर्णय हे लोकांपर्यंत पोचवणं, लोकांपर्यंत योजना पोचवणं, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना लाभान्वित करणं आणि अनेक वेगवेगळ्या संघटनात्मक या ठिकाणी करणीय कार्यक्रमावर या ठिकाणी चर्चा झाली. आम्ही मंडलाध्यक्षांचा आढावा देखील घेतला, जिल्हाध्यक्षांनी त्याचं निवेदन देखील केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली. चांगल्या पद्धतीनं धुळे शहर असेल, धुळे ग्रामीण आणि मारेगाव असेल या ठिकाणी आमची संघटना मजबूत आहे. हे बघा की जुने नवे हा काय आमच्याकडे विषय नाही. जो आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो निवडून येऊ शकतो का, त्याबद्दलचं उमेदवाराबद्दलचं जनमत काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कोर कमिटी आणि प्रदेश अध्यक्ष या संदर्भातला निर्णय घेतात आणि अशा पद्धतीनं त्याला उमेदवारी दिली जाते. प्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, डॉक्टर सुशील महाजन, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे, ओम खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे सार्वजनिक आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायदिंडीद्वारे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमांतर्गत चरण सेवेचा उपक्रम राबवण्यात आला. यात चालून थकलेल्या सुमारे 300 वारकऱ्यांच्या पायांची मालिश तसेच आरोग्य तपासणी करत त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जुने धुळ्यातील सुभाष चौकातील वीर भगतसिंह चौकात आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. शिंदखेडा येथील बालाजी संस्थानचे मठाधिपती मेघश्याम महाराज बुवा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंड्यातील 300हून अधिक महिला पुरुष वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी हृदयरोग, सर्दी, थंडी, ताप, रक्तदाब, डायबिटीस, अपचन आदीचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेने सर्वच वारकरी भारावून गेले व त्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह एबी फाउंडेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पदाधिकारी, वैद्यकीय पथकाचे आभार मानत शुभाशीर्वाद दिले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, महादेव परदेशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
जून 2025 महिन्यात घरगुती वीज बिलात अचानक झालेली दुप्पट तिप्पट वाढ तातडीने मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने वीज वितरण कंपनीला दिला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करून ही मागणी करण्यात आली आहे. संघटनेकडे आलेल्या तक्रारीनुसार अनेक ग्राहकांचे वीज बिल अनैसर्गिक पद्धतीने वाढले आहे. विशेषतः थावलीबाई जहांगीर पावरा ग्राहक क्रमांक 086 51 000 87 49 यांचे बिल मागील महिन्यात 500 ते 700 रुपयांच्या दरम्यान असताना जून महिन्यात अचानक 30,060 रुपये आले. तर रमेश गोकुळ चौधरी ग्राहक नंबर 089 0 43 452 यांना मागील महिन्यात केवळ 20 युनिट वापर दाखवण्यात आला होता, पण जून महिन्यात बिल 8,620 रुपये आणि 525 युनिट असा आला आहे. संघटनेने असा सवाल केला आहे की लाईट मीटरचे रीडिंग बरोबर घेतले गेले का? कुठे अंदाजे बिल तर पाठवण्यात आले नाही. ग्राहकांकडून एवढी रक्कम वसूल करणे सरळ लूट आहे, अशी संघटनेने तीव्र भावना व्यक्त केल्या आहे. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. विखरण गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालय धुळे येथील सेवानिवृत्त शिक्षक S.J. पाटील यांनी वयाच्या 85व्या वर्षी गावासाठी ऋण फेडण्याच्या भावनेतून लिहिलेल्या वंशावळी या पुस्तकाचे प्रकाशन आणि गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ यावेळी संपन्न झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच भारती केशव पाटील यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून साप्ताहिक समर्थ शक्ती संपादक राजू पाटील, दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी दीपक कुलकर्णी, प्रमोद पाटील, शांताराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी S.J. पाटील यांनी प्रास्ताविक करत महाविद्यालयाच्या व गावाच्या गेल्या 25 वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शाळेने मिळवलेल्या यशाची आणि लोकवर्गणीतून उभं राहिलेल्या डिजिटल शाळेची माहिती त्यांनी दिली. गावातील विविध विकास योजनांचे व उपक्रमांचे श्रेय आजी माजी लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांच्या सहकार्याला देत सत्कार समारंभचे औचित्य स्पष्ट केले. कार्यक्रमात देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक D.D. साळुंके यांनी S.J. पाटील यांच्या कार्याचा परिचय करून दिला. पाटील सरांचे आत्मचरित्र, रेशीम गाठी आणि वंशावळी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. हेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभागाची कार्यकारिणी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली आहे. या सभेत विविध विषयांना सदस्यांच्या मान्यतेने मंजुरी देण्यात आली आहे. यात मागील सभेनंतर झालेल्या जमा खर्चास मान्यता देणे, मागील सभेनंतर आलेल्या नवीन ज्येष्ठ नागरिक संघाच्या संलग्नीकरणाच्या प्रस्तावांना मान्यता देणे यांसह विविध प्रकारच्या विषयांना मान्यता देण्यात आली आहे. हेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये जे 14 विभाग आहेत त्यांच्यापैकी आमचा हा खान्देश प्रादेशिक विभाग याची कार्यकारिणीची सभा होती. 3 महिन्यानंतरची सभा होती. ती सभा होती याच्या जवळजवळ 25 सदस्य, समन्वय समिती, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, जळगाव, नंदुरबार आणि आपल्या धुळ्यातील असे 3 जिल्ह्यांचे कार्यकारिणीचे सदस्य जे होते ते आलेले होते. याच्यात अनेक विषयात चर्चा झाली. नियमाप्रमाणे मागील प्रोसिडिंग, त्याच्यानंतर जमा खर्च, त्याच्यानंतर नवीन संघ स्थापन करणे या विषयावर पुढची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती कोणत्या सभेत या ठिकाणी तारखेला यायचं याचे नियोजन झालं. सर्व प्रकारचं मार्गदर्शन आता जे सभासद आहेत, मान्यवर आहेत, यांनी 2007चा 10चा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याच्याबद्दलची माहिती, समन्वय समितीचं काम काय आहे
कशा प्रकारच्या कार्यशाळा झाल्या पाहिजे अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. सर्वांना ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचा आनंद कसा व्हायला पाहिजे यांच्याबद्दल मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं केलं. खेडीमेळीच्या वातावरणामध्ये आमची सभा पार पडली. धन्यवाद. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.